रायगड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। माणगाव तालुक्यात एका आईने आपल्या 4 निष्पाप मुलांना विष पाजून स्वतःही जीवन संपवण्याचा थरारक प्रयत्न केलाय। या दुर्दैवी घटनेत आईसह 2 चिमुरड्या मुलींचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 मुलांची मृत्यूशी झुंज सुरू आहे। या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथील ही घटना आहे। येथील आशा जाधव या 29 वर्षीय आदिवासी महिलेने बाजारातून थंड पेय आणले होते, मात्र या थंड पेयामध्ये त्यांनी अज्ञात विषारी औषध मिसळले। त्यानंतर हे विषारी थंड पेय त्यांनी आपल्या 4ही मुलांना पाजले आणि स्वतःही त्याचे प्राशन केले। काही वेळातच विषबाधेमुळे सर्वांची प्रकृती बिघडू लागली। उलट्या आणि प्रचंड अस्वस्थता वाढल्याने शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले। परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान आई आशा जाधव वय 29 वर्ष, मुलगी नंदिनी जाधव वय 7 वर्ष आणि दुर्वा जाधव वय 6 वर्ष या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेत इतर 2 मुलांचे प्राण तुर्तास वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। माडगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेची माहिती मिळताच माडगाव तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत। एका आईने आपल्या पोटच्या 4 मुलांना मृत्यूच्या दारात ढकलून स्वतःचे जीवन संपवण्यासारखे एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक तणाव, या सर्व बाजूंनी माडगाव पोलीस सध्या कसून तपास करत आहेत। 2 निष्पाप चिमुरड्यांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र दुःख आणि संताप व्यक्त होत आहे। जनोदय करिता मिलिंद माने, महाड। जनोदय।